नमस्कार, मी डॉक्टर स्मिता तरटे. आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज. जर आपण चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून पुढे पाठवा. आत्ताची बातमी. आज श्रीगोंद्यात आदिवासी समाजाचा विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. यामध्ये अजित भोसले, वंचितचे निलेश गायकवाड यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. यावेळी मोर्चाला संबोधित करताना ते म्हणाले, आज सावित्रीबाई फुले संविधान गटाच्या वतीने आज इथे विविध मागण्यांसाठी एक बोंबाबोंब आंदोलनाचं नियोजन करण्यात आलं होतं. या ठिकाणी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित झालेला आहे या आंदोलनासाठी आणि यांच्या मागण्या अशा काही अवास्तव नाही आहेत. ज्या काही मागण्या आहेत आपण इथे पाहू शकता की घरकुलाचा प्रश्न असेल, गायरान जमिनी असतील आणि त्या घरकुलाच्या जागेबद्दल त्यांच्या समस्या आहेत, शौचालय संदर्भात आहेत. या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आज जर 75 वर्षानंतर एवढं मोठं आंदोलन करावं लागत असेल आणि न्याय हक्कासाठी लोकांना लढावं लागत असेल तर मग खरंच आपण स्वातंत्र्य जगत आहोत का? खरंच आपण स्वातंत्र्य आहोत का? किंवा मग मनामध्ये एक असा प्रश्न उपस्थित राहिला होतो की अण्णाभाऊ साठेंनी मग खरंच सांगितलं होतं, देश की जनता भूकी है और ये आजादी झूठी है. हे खरं आहे का? आज 75 वर्षानंतर कुठंतरी मग ते आमच्या मनात यायला लागलेलं आहे. आणि जसं मी इथेही बोललो की 15 दिवसापूर्वी आपल्या मुख्यमंत्र्यांनी एक योजना चालू केलेली आहे, लाडकी बहीण योजना. साहेब, आम्हाला प्रामुख्याने इथे आमच्या समस्या तुमच्या समोर मांडत असताना ही गोष्ट एक निदर्शनात आणून द्यायची आहे. आम्ही आजही जर दाखल्यासाठी तुमच्या समोर येत असेल, आधार कार्डसाठी तुमच्या बरोबर आम्ही बोलत असेल, वेळोवेळी आम्ही तुमच्याशी संवाद साधत असेल, तरी देखील जर आम्हाला या गोष्टी मिळत नसेल तर आमचा मुख्यमंत्र्यांना हा एक प्रश्न आहे की साहेब, तुम्ही आम्हाला ते 1,500 कसे देणार आहात? आज आमच्या महिला रस्त्यावर उतरल्यात आधार कार्डसाठी, रेशन कार्डसाठी, जातीच्या दाखल्यासाठी. आणि ह्याच गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये अटी टाकलेल्या आहेत की तुमच्याकडे 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड असलं पाहिजे, तुमच्याकडे आधार कार्ड असलं पाहिजे आणि तुमचं बँकेत खातं असलं पाहिजे. आमच्या महिलांकडे आधार कार्ड नाहीये, जाती दाखला नाहीये, रेशन कार्ड नाहीये, मग हे बँकेत खातं उघडणार कुठून? आणि मुख्यमंत्री साहेब, तुम्ही खरंच आमच्या आई बहिणींना, महिलांना तुम्ही प्रामाणिकपणे ते 1,500 रुपये देणार आहेत का? हा प्रश्न कुठंतरी आता आमच्या मनामध्ये उपस्थित व्हायला लागलेला आहे. आणि जसं हे आम्ही आजचं शांततेत बोंबाबोंब आंदोलन केलेलं आहे, आमच्या जर येत्या काही दिवसामध्ये सर्व मागण्या झाल्या नाही तर उग्र आंदोलन छेडण्यात असा तुम्ही आमच्याकडून इशारा समजा. आणि तसं करायला तुम्ही आम्हाला भाग पाडू नये. आणि जर तसं काही करायची वेळ आली तर यासाठी सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल, आमची त्याच्यावर कुठली जिम्मेदारी नसेल. एवढं बोलतो, थांबतो. तहसील कार्यालय आणि पंचायत समिती येथे रॅलीच्या स्वरूपामध्ये आम्ही सावित्रीबाई फुले संविधान गट आणि आपलं संजीवनी संविधान गटाच्या वतीने आज आम्ही बोंबाबोंब आंदोलन केलेलं आहे. या बोंबाबोंब आंदोलनामध्ये बेलोंडी येथील काही समस्येबाबत आंदोलन केलं आहे. या आंदोलनामध्ये पाण्याचे शौचालय, अशा घरकुल, डोल, जाती दाखले, रेशन कार्ड आणि गायरान जमिनी संदर्भात आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. या आंदोलनामध्ये आम्हाला योग्य तो न्याय मिळावा. हे जर योग्य तो न्याय मिळाला नाही तर आम्ही पुढच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही आंदोलन करणार आहोत.